नमस्कार, मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस, पेझारी, अलिबाग. आज आपला टॉपिक आहे ग्रेस मार्क विषयी. बघा, आत्ताच 12वीची परीक्षा झालेली आहे. काहींना सोपे पेपर गेलेत तर काहींना कठीण गेलेले आहेत. बघा, एखाद्याला भीती वाटते की माझा एक विषय जाईल काय, 2 विषय जातील, कदाचित मला पुन्हा परीक्षा द्यावी लागेल का. या सगळ्या प्रश्नातून जर बाहेर पडत असेल तर आपल्याला ग्रेस मार्कांविषयी माहिती हवी. त्यासाठीच आजचा टॉपिक आहे ग्रेस मार्क. मग ग्रेस मार्क का आहेत? टोटल ग्रेस मार्क ते किती विषयांना देता येतात? तर एका विषयाला मॅक्सिमम किती ग्रेस मार्क मिळू शकतात, हा सगळा भाग आपल्याला बघायचा आहे. तर टोटल ग्रेस मार्क किती असतात? तर 15 म्हणजे 15 आहेत. तर हे ग्रेस मार्क मॅक्सिमम किती विषयांना मिळू शकतात? तर 3 विषयांना, 3 सब्जेक्टना ग्रेस मार्क मिळू शकतात. जर आपण 6 विषयापैकी 3 विषयामध्ये जर नापास असू तर त्या नापास झालेल्या 3 विषयाला ग्रेस मार्क मिळू शकतात. आणि एका विषयाला जास्तीत जास्त 10 मार्क मिळू शकतात. हा सगळा ग्रेस मार्कचा भाग आपण डिटेलमध्ये बघूया. समजा 12वीला एखाद्या विद्यार्थ्याचा फिजिक्स हा विषय जात असेल तर ग्रेस मार्क कसे असतील ते आपण बघूया. बघा, विषय आहे फिजिक्स. याच्यामध्ये प्रॅक्टिकलला 30 मार्क असतात, थेरीला 70 मार्क असतात. असे टोटल 100 मार्काचा फिजिक्सचा पेपर आहे आणि पासिंगसाठी 35 मार्क लागतात. जनरली प्रॅक्टिकलला 30पैकी 25च्या वरती मार्क मिळतात. समजा त्याला प्रॅक्टिकलला 25 मार्क मिळाले आणि थेरीचा पेपर जो 70 मार्काचा पेपर आहे तो जबरदस्त कठीण गेला आणि त्या पेपरमध्ये फक्त त्याला 1च मार्क मिळाला, तर त्याचे मार्क होतात प्रॅक्टिकलमध्ये 25 आणि थेरीमध्ये 1 मिळून 26 मार्क मिळतात. मग 26 मार्क पडल्यानंतर टोटल 15 मार्काच्या ग्रेसमधले त्याला 9 मार्क मिळू शकतात आणि मग 26 अधिक 9 मिळून 35 मार्क मिळून तो विद्यार्थी पास होऊ शकतो. म्हणजे थेरीला 70पैकी 1 जरी मार्क पडला तर तो सहज पास होऊ शकतो. कारण प्रॅक्टिकलला मार्क पडतात. समजा 25 पडले, थेरीमध्ये 1च पडला, टोटल 26 आणि 15पैकी 9 मार्कांची ग्रेस, मग टोटल 35 मार्क त्याला मिळू शकतात. मग तो पास होऊ शकतो. हा झाला भाग ज्याचा एक विषय गेला. त्यासाठी आता समजा एखाद्याचे 2 विषय गेले तर आपण भाग बघूया. समजा एखाद्याला फिजिक्सचा पेपर कठीण गेला, केमिस्ट्रीचा पेपर पण कठीण गेला. फिजिक्समध्ये फक्त 1च मार्क मिळाला आणि प्रॅक्टिकलमध्ये 25 मार्क मिळाले, तर टोटल 26 मार्क होतात. मग त्याला 9 मार्कांची गरज आहे. मग ग्रेसमधल्या 15 मार्कापैकी 9 मार्क त्याला देऊन 26 अधिक 9 म्हणजे 35 मार्क त्याला मिळू शकतात. मग तो पास होऊ शकतो. आता एका विषयामध्ये 15पैकी 9 मार्क वापरले, पण त्याचप्रमाणे त्याचा केमिस्ट्री हा सुद्धा विषय गेला. त्याला थेरीमध्ये फक्त 5च मार्क मिळाले, तर प्रॅक्टिकलचे 25 आणि थेरीचे 5 मिळून 30 मार्क होतात. मग त्याला 5 मार्कांची ग्रेस हवी आहे. टोटल 15 मार्कापैकी 9 मार्काची ग्रेस फिजिक्समध्ये वापरली आणि उरले 6 मार्क. मग त्या 6 मार्कापैकी 5 मार्काची ग्रेस त्याला केमिस्ट्रीला देऊन तो 30 अधिक 5 मिळून 35 मार्क त्याला मिळून पास होऊ शकतो. अशा प्रकारे 15 मार्काची ग्रेस 2 विषयामध्ये सहज वापरता येते. आता आपण बघूया, एखाद्याचे 3 विषय गेले असतील तर ग्रेस कशी असेल. समजा एखाद्याचे 3ही पेपर फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी कठीण गेले आणि फिजिक्समध्ये, थेरीमध्ये फक्त 3च मार्क पडले आणि प्रॅक्टिकलला 25 असतील तर टोटल 28 मार्क होतात. 35 मार्क मिळण्यासाठी म्हणजे पास होण्यासाठी 7 मार्कांची गरज आहे. मग ते 7 मार्क 15 मार्काच्या ग्रेसमधनं फिजिक्स पेपरला मिळू शकतात आणि मग 28 अधिक 7 मिळून 35 होतात. मग तो फिजिक्समध्ये पास होऊ शकतो. त्याचबरोबर केमिस्ट्रीमध्ये फक्त थेरीमध्ये 6 मार्क पडले तर प्रॅक्टिकलला 25, मग 25 अधिक 6 मिळून 31 मार्क होतात. त्याला 4 मार्काची गरज आहे. तर ग्रेस 15 मार्कांपैकी 7 मार्क पहिले वापरले, आता ते 4 मार्क केमिस्ट्रीमध्ये मिळू शकतात. मग 31 अधिक 4 मिळून 35 मार्कांनी तो पास होऊ शकतो. म्हणजे 15 मार्कापैकी 2 विषयामध्ये 11 मार्कांची ग्रेस वापरली. आणि बायोलॉजी विषयसुद्धा जात असेल, थेरीमध्ये त्याला बायोलॉजीमध्ये 7 मार्क मिळत असतील तर 25 अधिक 7 मिळून 32 मार्क मिळतात. 3 मार्कांची त्याला गरज आहे.
मग 15 मार्कापैकी 7 मार्क फिजिक्समध्ये वापरले, 4 मार्क केमिस्ट्रीमध्ये वापरले, टोटल 11 मार्क वापरले, 4 मार्क बाकी आहेत. त्या 4पैकी 3 मार्क बायोलॉजीमध्ये मिळू शकतात, ग्रेस म्हणून मिळू शकतात. म्हणजे 32 अधिक 3 मिळून 35 मार्क त्याला मिळू शकतात. तो पास होऊ शकतो. म्हणजे 3 विषय जरी गेले आणि 15 मार्कामध्ये ते ॲडजस्ट होत असतील तरी तिन्ही विषय सुटू शकतात. असा आहे ग्रेस मार्काचा फायदा. आणि हे ग्रेसचे मार्क 12वीच्या प्रत्येक विद्यार्थ्याला ज्याला गरज आहे त्याला मिळू शकतात. तो सहज पास होऊ शकतो. त्यामुळे एखादा पेपर कठीण गेला, 2 पेपर कठीण गेले, 3 पेपर कठीण गेले तरी टेन्शन घ्यायचं काम नाही. ग्रेस मार्काने पास होऊ शकतो. आपण इथं थांबूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? चांगला वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण इथे थांबू. पुन्हा आपण भेटू असाच एक व्हिडिओ घेऊन.